नमस्कार. आपणा सर्वांचे प्रेमपूर्वक मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना जून 24वा हप्ता अपडेट. वितरण सुरुवात कधी होणार आणि जून महिन्याला आता जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो 2100 रुपयांचा मिळणार का की 1500 रुपयेच मिळणार? आणि काल जो GR निघाला तो आपणास माहीत आहे का? काल म्हणजे 8 तारखेला GR निघाला, 9 तारखेला आपल्या चॅनलवर व्हिडिओ तसा आलेला आहे. तो तुम्ही बघितला का? जून महिन्याच्या हप्त्याचा GR 8 तारखेला निघालेला आहे आणि आपण आपल्या चॅनलवर 9 तारखेला त्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा, त्यामध्ये लाईव्ह GR दाखवलेला आहे. लाडक्या बहिणी मला कमेंट करा, व्हिडिओ बघितला की कमेंट करा की तुम्हाला मेपर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले आहेत का? आणि सर्व लाडक्या बहिणी तुमची eKYC बरोबर केलेली आहे का, पूर्ण केलेली आहे का? जर तुम्हाला मेपर्यंतचे जर हप्ते आलेले असतील तर तुमची eKYC ही बरोबर झालेली आहे आणि पूर्ण झालेली आहे. आता बऱ्याच ताईंना मार्चपासून हप्ते आलेच नाही. मग अशा ताईंना काय काय प्रश्न आहे, काय समस्या आहे, काय अडचणी आहे, तर मला कमेंट करून ठेवा, म्हणजे मी तुमच्यासाठी ताबडतोब व्हिडिओ घेऊन येते. लाडक्या बहिणी ज्यांना मार्चपासून हप्ता आलेला नाही त्या बहिणी शांत बसू नका. तुम्ही सगळीकडे चौकशी करा. आपल्या चॅनलवर तसे सर्व व्हिडिओ आलेले आहेत की मार्चपासून जर हप्ते बंद झाले असेल तर काय करावे, सर्व मी तुम्हाला अपडेट सांगितलेले आहे. बघा, मी तुम्हाला परत एक लाईव्ह GR दाखवत आहे ज्याच्यावर पिवळी अंडरलाईन आहे. बघा, 8/7/2026ला जून महिन्याचा हप्त्याचा GR निघालेला आहे. आणि बघा किती, 309,54,00,00,000 रुपये एवढा निधी जून महिन्याच्या हप्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी महिला व बालविकास विभागाला किती 309,54,00,000 रुपये एवढा GR, एवढा निधी जून महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी महिला व बालविकास विभागाकडे पाठविलेला आहे. आता बघा, याचे वितरण कधी सुरुवात होणार ते आता आपण बघूया. आज आणि उद्या, आज आहे शुक्रवार म्हणजे 10 जुलै आणि उद्या शनिवार आहे 11 जुलैला. परंतु आता आज जर वितरण सुरुवात झाली तर आज वितरणाला सुरुवात होऊ शकते, कारण की आज बँका सगळ्या उघड्या आहेत. कोणतीही आज सरकारी सुट्टी नाही किंवा गव्हर्मेंट हॉलिडे नाही. त्यामुळे आज 100% वितरण सुरू होऊ शकते. उद्या 11 जुलै आहे, परंतु उद्या 11 जुलैला काय आहे तर सेकंड सॅटरडे म्हणजे दुसरा शनिवार. तुम्हाला माहीत आहे का, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बऱ्याच अशा बँका बंद असतात आणि बँकांचे व्यवहार बंद असतात. तर उद्या शनिवारी 11 जुलैला वितरण हे बंद राहील. समजा आज जर वितरण सुरू झाले तर उद्या वितरण बंद राहील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा, आता आज शुक्रवारी वितरणाला सुरुवात जर नाही झाली, आज शुक्रवारी 10 जुलैला जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात जर नाही झाली तर मात्र सोमवारी 13 जुलैला 100% वितरण हे सुरू होणार. परंतु मीनव्हाईल जर लाडक्या बहिणींना कुठल्या, मुंबई असो, ठाणे असो, पालघर असो, मुंबई उपनगर असो
नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, मराठवाडा किंवा पुणे, सांगली, सातारा यापैकी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही विभागातील जर कुठल्या ताईला, कुठल्या माझ्या बहिणीला मीनवाईल जर तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला, तुमच्या बँकेत पैसे जमा झाले, तर मला आठवणीने कमेंट करा हां ताई. 3 शब्दात कमेंट करा हां ताई. आता तुम्हाला जूनचा हप्ता जर 2100 आला असेल तर 2100 जून हप्ता आला एवढंच कमेंट करा ताई. आणि तुमच्या गावाचं नाव पण आठवणीने लिहा हां ताई. म्हणजे काय होईल, बाकीच्या ताईंना पण सगळे अपडेट कळते, दिलासा मिळतो. म्हणून आठवणीने हप्ता आला की तुमचं गावाचं नाव आणि किती पैसे आले तेवढ्या आठवणीने कमेंट करा हां ताई. आता बघा पुढचं अपडेट बघूया आपण. जून हप्ता हा तुम्हाला वाढवून मिळणार का आणि किती मिळणार? जर समजा जून महिन्याचाच हप्ता तुम्हाला जर वाढवून मिळाला तर तो किती मिळणार? 2100 मिळणार का की त्याहून जास्त मिळणार? 1500 रुपयांपेक्षा तुम्हाला हप्ता जो वाढवून मिळणार आहे तो किती मिळणार? 1500पेक्षा 2000 मिळतात का 2100 मिळतात का त्याहून 2,500-3,000 रुपये मिळतात? आता या बाबतीत सरकार म्हणजे आत्तापर्यंत अजूनपर्यंत म्हणजे आज आहे 10 जुलै. 10 जुलैला मी हा व्हिडिओ बनवत आहे सकाळी सकाळी. अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्र सरकारने तसं काही अपडेट दिलेलं नाही किंवा त्या संदर्भात अजूनपर्यंत आपल्या हाती तसा काही GR आलेला नाही. आता जी बातमी होती की पंतप्रधान सल्लागार समितीने जी शिफारस केली होती की आता लाडक्या बहिणींना हप्ता हा वाढवून मिळणार आहे, पैसे वाढवून मिळणार आहे, त्या बाबतीतच तसेच पुन्हा तशी बातमी येईल किंवा तसे काही आपल्या महाराष्ट्र सरकारकडून GR निघेल, तसे काही अपडेट येईल की लगेच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ. पण तुम्हाला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल कसा, त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे माझ्या चॅनलवर व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल आणि तुम्हाला कळेल की हप्ता जमा झाला, पैसे वाढवून मिळाले. प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल, घंटी वाजेल. तर आता बघा लाडक्या बहिणी, सर्वात आधी मला सर्व ताईंनी मला हे सांगा की तुम्हाला मार्चपासूनचे हप्ते आलेले आहेत का? जर तुम्हाला मार्चपासूनचे सर्व हप्ते मेपर्यंतचे सर्व हप्ते आलेले असतील तर तुम्हाला कुठलेही काही प्रॉब्लेम नाही, समस्या नाही. परंतु ज्या ताईंना मार्चपासूनचे हप्ते येणे बाकी आहे त्या ताईंनी मला कमेंट करा, आठवणीने कमेंट करा की तुमचं काय म्हणजे EKYC राहिली आहे का किंवा तुमचे काही बँक खाते अपडेट नाही आहे का किंवा DBT तुमचं इनॅक्टिव्ह आहे का. तुमचं जे पण काही समस्या आहे ते सर्वांनी मला आठवणीने कमेंट करून ठेवा हं.